नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रियांका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते कृषी कट्टा युट्यूब चॅनलच्या 4थ्या भागामध्ये। गेल्या भागामध्ये आपण हरित क्रांतीबद्दल माहिती घेतली, पण हरित क्रांतीनंतर शेतीचे कोणकोणते वेगळे प्रकार पडले किंवा हरित क्रांतीसोबत शेतीला कोणकोणते वेगवेगळे प्रकारांचे वळण आले याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। मग आजचा विषय आहे मूलभूत शेती व तिचे प्रकार। मित्रांनो, तसं पाहिलं तर शेती हा विषय काही नवीन नाही। तुम्ही बघाल तर शेतीच्या वेगवेगळ्या पद्धतींबद्दल पुष्कळ बोललं गेलंय। त्यातल्या त्यात महाराष्ट्रात तर शेतीबद्दल गेल्या काही वर्षांमध्ये बरंच काही बोललं जातंय। मात्र असं लक्षात येतंय की या ज्या काही गोष्टी बोलल्या किंवा शिकवल्या गेलेल्या आहेत त्यातून आपल्या शेतकऱ्यांचा फायदा होण्याऐवजी नुकसानच होत आहे, किंबहुना शेतकरी पूर्णतः गोंधळून गेला आहे। तसं पाहिलं तर शेती हा हजारो वर्षांपूर्वीचा जुना व्यवसाय, पण आजच्या या आधुनिक पर्वात या शेती व्यवसायाचं नुकसानच जास्त झालंय। खरं आहे की नाही? हरित क्रांती आणि त्याचा इतिहास तुम्हाला माहीतच आहे, पण सद्य परिस्थितीमध्ये शेतीवर चारही बाजूनी संकट आले आहे हे मात्र तेवढंच खरं आहे। शेतकऱ्यांना शेती परवडनाशी झालेली आहे, कारण खत औषधे महाग, उत्पादनाला कमी भाव, मजुरांची टंचाई, लहरी हवामान, थोडक्यात काय तर आसमानी आणि सुलतानी संकट। पण मित्रांनो हा व्यवसाय सोडून देता येत नाही, कारण कितीही झालं तरी शेवटी मनुष्याला जगण्यासाठी अन्नाशिवाय दुसरा पर्याय मिळूच शकत नाही। भले चंद्रावर मंगळावर पोहोचू अथवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सने परिवर्तन घडू, शेवटी खायला अन्न लागते हे खरं। खरं तर एक इंग्लिश मधलं ब्रीद वाक्य आम्हाला जीवश्य आहे, ते म्हणजे Man, despite his artistic pretensions, his sophistication and many accomplishments, owe the fact of his existence to a 6-inch layer of topsoil and the fact that is rain. आता याचा अर्थ असा की मानवाने कितीही प्रगती केली, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कितीही पुढे गेला, तरी सुद्धा मानवाचे अस्तित्व हे वरच्या मातीच्या थरातील 6 इंच भागात व आभाळातून पडणाऱ्या पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे। या व्हिडिओमध्ये आपण शेतीचे वेगवेगळे प्रकार समजून घेण्याचा प्रयत्न करू। उद्देश हाच की यातून आपल्याला नेमकी कोणत्या प्रकारची शेती करायची याची स्पष्टता येईल। शेवटी कोणताही निर्णय घ्यायचा म्हटलं तर त्याविषयीची सर्व बाजूंनी माहिती घेणे आवश्यक असते, त्याशिवाय निर्णय घेणे अवघड जाते। शेतीच्या बाबतीत देखील तेच लागू होते। नक्की शेतीचे प्रकार किती, आपल्यासाठी कोणती शेती सोयीची असेल त्याबाबतची माहिती आणि निर्णय घेणे गरजेचे आहे। चला तर मग सुरुवात करूया सध्याच्या प्रचलित शेतीपासून। आता प्रचलित शेती म्हणजे सध्या किंवा हरित क्रांतीनंतर सुरू झालेली व जी आपण आता सर्वत्र बघतोय तीच प्रचलित शेती म्हणजेच कन्व्हेन्शनल फार्मिंग। ही शेती पद्धती साधारणपणे 1960च्या दशकात सुरू झाली। या शेतीचा इतिहास तर आपल्याला माहित आहेच, त्याच्या खोलात न जाता आपण त्याची वैशिष्ट्ये बघूया। या शेतीची वैशिष्ट्ये म्हणजे एक पीक पद्धती, हायब्रिड बियाणे, केमिकल किंवा रासायनिक औषधांचा वापर आणि यांत्रिकीकरण। आता प्रचलित शेती महत्वाची आहे, कारण आपल्या वाढत्या जनसंख्येला लगेच उपलब्ध होणारा अन्नाचा पर्याय म्हणजे प्रचलित शेती। या शेतीचा प्रश्न एकच की शेतकऱ्यांना ही खरंच परवडते का? आता हे तुम्हीच सांगा। पुढील प्रकार म्हणजे इंटिग्रेटेड फार्मिंग। इंटिग्रेटेड फार्मिंगचा उदय साधारणपणे 20 ते 25 वर्षापूर्वी झाला। यामध्ये मुख्य आशय म्हणजे रासायनिक खत औषधे यांचा वापर घेऊन जिथे जिथे जैविक निविष्ठांचा किंवा संसाधनांचा वापर करणे असाच आहे। इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट आणि इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट हे या पद्धतीचे मुख्य आधारस्तंभ आहेत। ही पद्धत अजूनही मोठ्या प्रमाणात दक्षिण भारतात वापरली जाते, पण महाराष्ट्रात ही शेती फार यशस्वी झाली नाही। खरं तर यामध्ये रासायनिक निविष्ठांचा मर्यादित वापर व जैविक संसाधनांचा उपयोग ही शेतकऱ्यांची फायद्याचीच बाब असून महाराष्ट्रात मात्र याचा स्वीकार झाला नाही। का झाला नाही हा मोठा प्रश्न आहे। त्यानंतर आहे रेसिड्यू फ्री फार्मिंग। आता रेसिड्यू फ्री फार्मिंग म्हणजे खरं तर इंटिग्रेटेडचाच भाग आहे, फक्त फरक हाच की इंटिग्रेटेडचा दृष्टिकोन शेतीच्या बाजूने आहे आणि रेसिड्यू फ्री शेतीचा दृष्टिकोन हा उत्पादित मालाकडून आहे। म्हणजेच काय तर रेसिड्यू फ्री म्हणजेच कोणतेही रासायनिक अंश नसलेला शेतमाल। याचा अर्थ असा होतो की रासायनिक खत औषधं अशीच वापरायची
ज्यांचा अंश शेतमालामध्ये शेती उत्पादनामध्ये आढळणार नाही. आपल्याकडे अशा पद्धतीची शेती शक्यतो एक्सपोर्ट करणारे शेतकरी करतात. यामध्ये सुद्धा शेतीच्या बाजूने विचार केला तर गरजेपुरतेच व रासायनिक अंश राहणार नाहीत अशीच खत औषधं वापरायची. पुढे बघूया झिरो बजेट फार्मिंग आणि नैसर्गिक शेती. आता झिरो बजेट फार्मिंग व नैसर्गिक शेती जवळजवळ सारखीच आहे. तसं पाहिलं तर नैसर्गिक किंवा नॅचरल फार्मिंगचे प्रणेते जपानचे मनसुबु फुकुओका यांनी या पद्धतीचा उदय केला. या पद्धतीवर आधारित त्यांचे एक पुस्तक वन स्ट्रॉ रिव्होल्यूशन हे जगप्रसिद्ध आहे. या शेतीमध्ये स्थानिक नैसर्गिक संसाधनांचा जास्तीत जास्त वापर करणे, मातीची मशागत ज्यामध्ये नांगरणी, कुळवणी, रोटावेटर फिरवणे हे टाळणे, मिश्र पिके घेणे, जमिनीला जास्तीत जास्त जैव आच्छादन करणे असं आहे. याच्याच आधारावर झिरो बजेटची संकल्पना श्री सुभाष पाळेकर यांनी मांडली. ही झिरो बजेट फार्मिंग महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध झाली. मात्र या शेतीबद्दलचा एकच प्रश्न म्हणजे यातून उत्पादन मिळते का आणि शेतकऱ्याला ते परवडते का? कारण किती खर्च टाळले किंवा किती झिरो बजेट केले तरी सुद्धा चांगलं उत्पादन व दर्जेदार उत्पादन व त्यातून मिळणारे अर्थार्जन हेच शेतकऱ्यासाठी महत्वाचे आहे. अशा शेती पद्धतीमध्ये मजुरांचा वापर वाढत असल्याने ही खरंच झिरो बजेट होते का हा प्रश्न आहेच. याचीच पुढे रेघ ओढत शासनाने जैविक व परंपरागत शेतीला प्रोत्साहन दिले आहे. याच्यामध्ये परंपरागत म्हणजेच पूर्वीची शेती जी पिढ्यानंतर पिढ्या चालत आलेली आहे. याच्यामध्ये देशी व गावरान बियाणे, शेतात तयार केलेले कंपोस्ट, स्लरी यांचा आधार घेणे, मिश्र पिकांची फेरपालट करणे, स्थानिक नैसर्गिक संसाधनाचा जसं की कडुलिंब अर्क, दशपर्णी अर्क, पक्षी थांबे, जैव आच्छादन करणे इत्यादींचा समावेश होतो. पुढे जाऊन यालाच गौ आधारित शेतीचा सुद्धा धागा जोडला गेला, ज्यामध्ये देशी गायी यांना केंद्रबिंदू मानून या गायींपासून मिळणारे शेणखत किंवा स्लरी वापरणे, गोमूत्र वापरणे, फवारणीसाठी ताक वापरणे, दूध, तूप, मध यांचे मिश्रण वापरणे याचा समावेश केला गेला. यानंतर ऋषी कृषी किंवा वैदिक शेती पाहू. आता ऋषी कृषी ही वेदकालीन ऋषी पराशर यांनी शेतीविषयक केलेल्या मार्गदर्शनावर आधारित शेती पद्धती आहे. काही प्रमाणात ग्रह, तारे, नक्षत्रांवर पेरण्या करणे, तसेच वडाखालची माती वापरून जीवामृत तयार करणे, बीजामृत तयार करणे असा या शेती पद्धतीचा अर्थ आहे. पुढील शेती पद्धती म्हणजे बायोडायनॅमिक फार्मिंग. आता बायोडायनॅमिक फार्मिंग ही जर्मनीच्या रुडॉल्फ स्ट्रेनियर यांनी विकसित केली. या पद्धतीमध्ये सुद्धा ग्रह, तारे, नक्षत्र व त्यांचे प्राण्यांवर होणारे परिणाम यावर आधारित असून रासायनिक खत औषधांच्या वापरांवर सक्त ताकीद आहे. ही शेती पद्धती काही प्रमाणात उत्तर महाराष्ट्रात म्हणजेच विदर्भात, दक्षिणेत तामिळनाडूमध्ये व पाश्चिमात्य देशांमध्ये जर्मन भाषिक भागात जास्त केली जाते. भारतामध्ये बायोडायनॅमिक असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मार्फत सखोल मार्गदर्शन केले जाते. शेवटी राहिला विषय सेंद्रिय शेतीचा. तर सेंद्रियच्याही आधी विचार झाला पाहिजे तो म्हणजे शाश्वततेचा. शाश्वतता म्हणजेच सस्टेनेबिलिटी, शाश्वतता म्हणजेच चिरकाळ टिकणारे. आता शेतीमध्ये शाश्वतता असणे ही काळाची गरज आहे. शाश्वतता कशाची? तर उत्पादनाची, अर्थार्जनाची, आरोग्याची, समृद्धीची आणि येणाऱ्या पिढीची. सध्याच्या कन्व्हेन्शनल शेतीने ही शाश्वतता येते का हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारला पाहिजे. मित्रांनो, सध्याची प्रचलित शेती जी आपण रासायनिक खत औषधे वापरून करत आहोत, ही शेती आपल्याला खरंच समृद्धीच्या मार्गाने नेते का? आपण दरवर्षी पाहतोच, कोणतेही पीक घ्या त्याच्या उत्पन्नामध्ये चढ उतार राहतो, म्हणजे उत्पन्नाची शाश्वती नाही. उत्पन्न आले तरी बाजारभावामध्ये चढ उतार राहतोच, म्हणजे आर्थिक शाश्वतताही नाही. औषधांच्या वापरामुळे मातीचे आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, ज्यामुळे शेतीवरचा खर्च वाढतोय. त्यामुळे उत्पन्न आले तरी नफ्याची शाश्वती नाही. तसेच या शेतीतून तयार झालेल्या शेतमालामध्ये कोणताही कस उरलेला नाही, त्यामुळे आरोग्याची शाश्वतता नाही.
किंबहुना आता तर अशा शेतमालामध्ये रासायनिक अंश आढळत असल्याने आपण कित्येक दुराधार आजारांना आमंत्रण देतोय. मग यामध्ये कुठे आली शाश्वतता? सर्वात महत्वाची बाब म्हणजे पूर्व परंपरागत शेती ही शाश्वत होती, त्यामुळे आपल्याला ती सुस्थितीत मिळाली. पण आपल्या पुढच्या पिढीला हीच शाश्वतता जाईल का? त्यामुळे मित्रांनो, कोणतीही शेती करा, पण ती शाश्वत असणे गरजेचे आहे. खूप विचार करता असं लक्षात येईल की सेंद्रिय शेती म्हणजेच ऑर्गॅनिक शेती हीच खरी शाश्वत शेती. ही शेती पूर्व परंपरागत शेती ज्ञानावर आणि आधुनिक शास्त्रांवर म्हणजेच सायंटिफिक अप्रोचवर आधारित आहे, हे आपण पक्क ध्यानात ठेवलं पाहिजे. ते कसं, हे आपण पुढील भागांमध्ये बघूया. तर आजच्या भागात इथेच थांबते. पुन्हा भेटू पुढील भागात नवीन विषयासह. धन्यवाद.